नमस्कार. माझा क्लासेस मिडास अकॅडमी या नावाने हा इन्स्टिट्यूशन चालतो आणि हा क्लासेस जो आहे डोंबिवली MIDC निवासी विभागामध्ये सुदामानगर येथे गोखले हॉस्पिटलच्या बाजूला आहे. माझं नाव संतोष शुक्ला. गेले 26 वर्ष मी या शिक्षण क्षेत्रात आहे. मी 9वीची 2001 ला पहिली बॅच 10वीची मी शिकवली. त्याच्यानंतर 2007 पासून मिडास अकॅडमीच्या नावाने हे इन्स्टिट्यूशन चालू आहे आणि गेले 2007 पासून गेले 16 वर्ष सतत या क्षेत्रामध्ये काम करताना बरेचसे विद्यार्थी इकडून शिकून गेले आणि आज कोणी डॉक्टर आणि इंजिनियर किंवा बाकी दुसऱ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करत आहेत. आणि मला या गोष्टीचं समाधान वाटतो की फक्त विद्यार्थी नाही दिले तर समाजाला चांगले असे व्यक्तिमत्व पण मी दिलेले आहेत. ते समाजासाठी काहीतरी चांगलं काम करतायत. कितीतरी असे विद्यार्थी आहेत जे पर्यावरणासाठी काम करतायत. काही असे स्टुडंट आहेत जे ब्लड डोनेशन किंवा या क्षेत्रामध्ये मानव समाज कल्याणामध्ये पण काम करत आहेत. अजून एवढ्या वर्षानंतर पण शिक्षण का घ्यावं याच्यासाठी मी पालकांना किंवा मुलांना मार्गदर्शन चालू असतो. बरीच मुलं आता जे आहेत त्यांच्यामध्ये बदल झालेला आहे. आधीच्या वेळेमध्ये आणि आताची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये खूप बदल झालाय. कोरोनाच्या नंतर मुलांमध्ये बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. त्या बदलत्या परिस्थितीप्रमाणे आम्ही पण शिक्षणाचं जे पद्धत आहे ती पण आम्ही बदललेली आहे. हे सांगताना खूप आनंद होतोय की 2009 पासून जी आमची एक घोडदौड चालू झाली विद्यार्थ्यांना शिकवायचे आणि त्यांचं रिझल्ट आणण्याचा काम जो आहे आमच्या टीम कडून तो सतत चालू आहे. 2009 मध्ये 16 स्टुडंट माझे होते 10वीला. त्यापैकी 12 स्टुडंट 90% वर आले आणि तीच परंपरा चालू असतानाच गेल्या वर्षी म्हणजे 2023-24 मध्ये माझ्याकडे जो सर्वात चांगला असा पर्सेंटेज तो आहे हर्षदा शिकरे नावाच्या मुलीचा आहे. विद्यानिकेतनची विद्यार्थिनी आहे ती. तिला 98% एवढे पर्सेंटेज आले. 12 विद्यार्थी 90% वर आहेत आणि मला खूप आनंद होतो हे सांगताना की 40 विद्यार्थी 80% वर त्यांनी स्कोर केलेला आहे या वर्षी. हा जो क्लासेस आहे इंग्लिश मीडियमचा क्लासेस आहे. बरीच मेहनत करावी लागते. मुलांना फक्त शिक्षण देण्यापुरता नसतं, त्यांना करिअर गायडन्स, त्यांची काउन्सिलिंग करणे, या सगळ्या गोष्टी, पेपर कसा लिहावा, त्यांना मार्गदर्शन करावं करणे, ह्या सगळ्या गोष्टी या क्लासेसमध्ये चालू असतं सतत. शेवटी बघा विद्यार्थी आज आहे तो, पण एकदा शिकून झाल्यानंतर तो या समाजाचा एक भाग होणार आहे. तो पण कुणासाठी एक आयडल म्हणून ओळखला जाणार आहे. तर आज जर आम्ही त्यांना चांगलं शिक्षण दिलं, त्यांना मार्गदर्शन दिलं तर नक्कीच येणारा जो समाज आहे तो चांगलाच होणार आहे. जर आपण जसं आपण म्हणतो की आपण जर सीड चांगला लावला तर त्याचा वृक्ष चांगला होतो. त्याचप्रमाणे आमची पूर्ण जी आमची एक प्रॅक्टिस अशी असते की मुलांना चांगलं शिक्षण द्यावं, चांगले गुण त्यांच्यामध्ये यावे, चांगल्या व्हॅल्यूज यावं आणि जेणेकरून ते समाजाला काहीतरी चांगलं करून देणार. एक महत्वाचा प्रश्न आहे. आर्थिक बाजू चांगली असते असं नाही. काही गरीब पालक पण असतात. तर समजा गरीब पालकांचा अतिशय हुशार मदत होईल असं काय करता का? हे बघा माझा असं विचार आहे किंवा माझं असं म्हणणं आहे की जेव्हा आपण कुणाला जर मदत करतो, जर ती मदत आर्थिक असेल तर ते कुणाला नाही सांगावं. पण आमच्या परीने जे काही होतं फक्त 10वी पर्यंत, माझा क्लासेस फक्त 10वी पर्यंत आहे. पण असे कितीतरी विद्यार्थी जे शिकून गेले आहेत ज्यांना 11वी 12वी मध्ये पण आमच्याकडून जे होईल ती मदत आम्ही केलेली आहे. जे चांगले स्टुडंट असतात आपल्याकडे चांगला स्कोअर करतात त्यांच्यासाठी आपण पारितोषिक आणि किंवा जे आपण ज्याला म्हणतो की कॅश प्राइज वगैरे असते त्यांना एक प्रोत्साहन म्हणून आम्ही त्यांना देत असतो.